नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वल्लरी ही रूममध्ये येते आणि विचार करते की आता एव्हाना त्या ईश्वरीने सगळी सामानाशी बांधाबांध करायला घेऊन कायमची मुंबई सोडून ती निघाली असेल आता, असं म्हणून ती मनातच खुश होत असते आणि तिच्या त्या माणसांना फोन लावत असते. ती माणसं आता ईश्वरीकडून पैसे घेऊन बाहेर पडतात. तेवढ्यात त्यांना वल्लरी कॉल करते. ते फोन उचलतात आणि वल्लरी म्हणते की काय झाले, तुम्हाला दिलेलं काम तर पूर्ण झालं आहे ना, मग पैसे घ्यायला कधी येत आहे असं विचारल्यावर तो म्हणतो की नाही मॅडम, तुमचं काम पूर्ण झालेलं नाही. वल्लरी म्हणते की काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो, अहो मॅडम, त्या मुलीने आम्ही घरावर जप्ती आणण्याच्या आधीच जी कर्जाची रक्कम होती ती भरून टाकली आणि त्याशिवाय ते कर्जाचा जो काही हप्ता चुकला होता आणि त्यावर व्याज लागलं होतं ते सगळं काही तिने आम्हाला कॅशनेच दिलं आहे परत. मग आम्हाला सांगा की आम्ही कशी कारवाई करणार होतो. म्हणूनच आम्हाला काहीही तिच्यावर कारवाई करता आली नाही. तिने सगळे पैसे हे फेडून टाकलेले आहेत. हे ऐकल्यावर ती म्हणते की काय बोलताय काय तुम्ही? अहो, तुम्हाला एक काम सांगितलं तेही तुम्हाला समजलं नाही. बरं, ते जाऊ द्या. मग जर तिने पैसे दिले मग तिला दुसऱ्या कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवायची होती आणि कारवाई करायची होती. तेव्हा तो म्हणतो की अहो मॅडम, असं नाही करता येत. अहो, कायद्याने आम्हाला असं काहीच करता येणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही काही मला आता कायदा शिकवू नका, चला ठेवा फोन, असं म्हणून ती त्याच्यावर चिडते आणि तो माणूसही ईश्वरीच्या घराच्या बाहेरून निघतो. वल्लरी वैतागलेली असते आणि म्हणते की शिट, मला हे लक्षात कसं आलं नाही की काल त्या ईश्वरीला मिठाईची ऑर्डर मिळाली, त्याचे पैसे तिला मिळालेच असणार, मग तेच पैसे तिने इथे फेडले असणार. शिट, कळलंच कसं नाही वल्लरी तुला, असं म्हणून ती आता वैतागत असते स्वतःवरच. आता ईश्वरीच्या घरी अर्णव आलेला असतो. ईश्वरी विचारते की अर्णव सर, बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की बरं मला सांग मिस इंदोर, काल जे काही प्रकरण घडलं आहे म्हणजेच तुझ्या त्या किडनॅपिंगचं, ते तर मला समजलं होतं, परंतु मला आकाशकडून आणखी एक गोष्ट समजली आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल बोलायचं होतं का, म्हणजे काल किडनॅपिंग होतं त्याबद्दल. आता तिच्या जीवात जीव येतो, कारण तिला नम्रताने मनात भरून ठेवलेलं असतं की तुला तो लाईक करत असेल अर्णव, म्हणूनच हे सगळं तो करत आहे. त्यावेळेला मग ईश्वरीला तो म्हणतो की आकाशने मला आणखी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की तुझ्या मिठाईवर आदल्या रात्री कोणीतरी पेट्रोल टाकलं होतं, बरोबर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाराखडे, म्हणजे तुम्हाला हे कळलं तर. तेव्हा तो म्हणतो की हो, मला त्याने सांगितलं, परंतु मिस इंदोर हे असं इग्नोर करण्यासारखं अजिबातच नाही आहे. ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे, मलाही माहीत नाही आहे हे सगळं काय घडतं आहे ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ईश्वरी म्हणते की नाही सर, आता या गोष्टींच्या मागे लागून काय फायदा आहे, बरं जाऊ देत, ज्याने कोणी केलं असेल ते जाऊ देत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला या विषयाकडे ना लक्षच द्यायचं नाही आहे, हे कोणी केलं आहे, का केलं आहे, ह्याकडे मला बघायचंच नाही आहे आता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, आपण याच्याकडे अशा प्रकारे इग्नोर करू शकत नाही. हे सगळं कोणी केलं आहे ना, त्याचा शोध आपल्याला लावलाच पाहिजे. काही झालं तरी त्या मागची व्यक्ती आपल्याला समजलीच पाहिजे. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, तुझ्या घराच्या बाहेर कॅमेरा लावला आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तो ना आमच्या बाजूचे राकेश जे त्यांनी. तेव्हा मग आता अर्णव बाहेर येतो आणि तो कॅमेरा बघू लागतो. तेव्हा ईश्वरीही त्याच्याबरोबर बाहेर पडते. तेवढ्यातच राकेश इथे ईश्वरी काय करते हे बघण्यासाठी म्हणून तिकडचं CCTV फुटेज मोबाईलमध्ये ऑन करायला लागतो. त्याच वेळेला ते पाहून त्याला धक्का बसतो आणि अर्णव तिथे दिसल्याबरोबर तो म्हणतो की हा अर्णव इथे काय करतोय. तेव्हा मग अर्णव त्या कॅमेराकडेच बघत असतो. ईश्वरी म्हणते की अहो सर, काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की मला सांग मिस इंदोर, हा कॅमेरा कोणी बसवला आहे. तेव्हा ती म्हणते की आमच्या शेजारीच राकेश जी राहतात ना, त्यांनी बसवला आहे. मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण त्या राकेशजींकडे जाऊया आणि याचं सगळं CCTV फुटेज चेक करूया. त्या दिवशीचं नेमकं समजेल की काय झालं होतं त्या दिवशी. चल आपण त्यांच्याकडे जाऊन बघूया, नेबर आहेत ना तुझे, त्यांच्याकडून CCTV फुटेज बघता येईल, कमॉन, असं म्हणून तो तिच्याबरोबर जात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर, आपल्याला त्यांच्याकडे जाता येणार नाही, कारण ते इकडे नाहीच आहेत, ते आणि व्यस्त असतात कामांमध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, मग एक काम कर, तू त्यांना फोन लाव आणि फोन लावून त्यांना त्या दिवशीचं CCTV फुटेज डायरेक्टली माग, मग आपण बघूया काय करायचं ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो जाऊ द्या ना, कशाला उगीच या गोष्टींच्या मागे लागायचं आणि कशाला या गोष्टी उकरून काढायच्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, आय कॅन नॉट इग्नोर दिस
आणि एक गोष्ट लक्षात ठेव की कदाचित सात्विक फॅशनचा शो फ्लॉप करण्यासाठी कोणीतरी केलेलं हे कारस्थान असू शकतं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे विसरू शकणार नाही आहे. प्लीज तू आता त्या राकेशला फोन लाव आणि त्यांना विचार. ऐकणार नाहीस का तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्ही पण ना सर जिद्दी हाथा खूप आलेच मी, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आणि अर्णव सारखा त्या कॅमेऱ्याकडेच बघत असतो. त्यामुळे अर्णवला खूप धक्का बसलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी आतमध्ये जाऊन राकेशला फोन लावते आणि राकेशला फोन आल्याबरोबर तो म्हणतो की हे मला कशाला फोन करते. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की काय झालं, लागला का गं त्यांचा फोन? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, मी त्यांचा फोनच ट्राय करते आहे, परंतु ते उचलत नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की ते बिझी असतात, भरपूर कामांमध्ये असतात, त्यांना वेळच नसतो. तेवढ्यातच पुन्हा ईश्वरी कॉल ट्राय करते. अर्णव म्हणतो की सारखी कॉल ट्राय करत राहा, एकदा तरी ते उचलतील. तेव्हा मग आता ईश्वरी ही म्हणते की राकेशजी, अहो मी ईश्वरी तुमच्याकडे महत्त्वाचं काम होतं. त्या दिवशी जे मिठाईवर पेट्रोल टाकलं ना, त्या दिवशीचं जरा मला CCTV फुटेज हवं होतं. तुम्ही जरा प्लीज अर्णव सरांशी बोला, असं म्हणून ती आता अर्णवकडे फोन देते. परंतु राकेश तिथून बोलतच, ईश्वरीजी अहो प्लीज जरा थांबा, 1 मिनिट, मला जरा कामात आहे मी. तेवढ्यात अर्णव फोन घेतो आणि म्हणतो की हॅलो. तेव्हा आता राकेशला काय बोलावं काहीही सुचत नाही. तो मुद्दामच खोकण्याची ॲक्टिंग करायला लागतो आणि म्हणतो की बोला ना काय झालं आहे, आणि आवाज बदलतो, जरासा घोगरा काढतो. तेव्हा ईश्वरी तिथे ऐकत असते. अर्णव म्हणतो की हॅलो राकेश, मी अर्णव राजेश शिर्के बोलतो आहे. तेव्हा तो म्हणतो की हो ना, बोला. तेव्हा मग तो म्हणतो की मला ना जरा त्या दिवशीचं CCTV फुटेज हवं होतं, ज्या दिवशी मी सिंदूरच्या म्हणजेच ईश्वरीच्या मिठाईवर पेट्रोल टाकलं होतं त्या दिवशीचं. तेव्हा मग तो सांगतो की हो मी ते CCTV फुटेज ना ईश्वरींनी सांगितलं म्हणून चेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते CCTVचं फुटेज ना करप्ट झालं आहे त्या दिवशीचं. मग अर्णव म्हणतो की नो प्रॉब्लेम, इट्स ओके, तुम्ही ना ते फुटेज आहे ते मला द्या. माझ्याकडे असेच काही माझ्या ओळखीमध्ये लोक आहेत जे करप्ट झालेले फुटेज मिळवू शकतात. त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढी मला मदत केलात तर खरंच खूप होईल. बरंच कराल ना मदत मला? तेव्हा मग राकेश म्हणतो की हो चालेल. अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी CCTV फुटेज हवं तर तुमच्याकडे घ्यायला येतो, तुमचा प्लीज ॲड्रेस सांगा. तेव्हा अर्णवला तो सांगतो की ॲक्च्युली काय आहे ना, मी कामानिमित्त बाहेर पुण्याला आलो आहे, जेव्हा मी रिटर्न येईल ना तेव्हा मग बघूया, मी तुम्हाला देतो, असं बोलून तो फोन कट करतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, हे बघ काय ना, हा तुझा फोन घे, आणि मला तरी वाटत नाही आहे हा जो काही CCTV कॅमेरा लावला आहे ना त्याचा फुटेज हा काही उपयोगाचा असू शकतो. कारण जो राकेश जी आहे ना तुझा नेबर, तो अजिबातच हेल्प करायला तयार नाही असं वाटतं. त्याच्या बोलण्यावरून मला असंच वाटतं आहे की तो या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट घेत नाही आहे किंवा तो मदत करत नाही आहे. परंतु माझे इतरही काही सोर्सेस आहेत ज्यांचा वापर करून मी हे सगळं शोधून काढणारच आहे की हे कोणी केलं आहे ते. त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही, असा अर्णव आता विचार करत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरीला तो म्हणतो की ईश्वरी, हे खूप सिरियस प्रकरण आहे, तुला असं किडनॅप केलं गेलं, या सगळ्या गोष्टी केल्या ही गोष्ट काही साधीसुधी नाही आहे. ही अगदी मास्टर माइंडने केलेली आहे, पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. अगोदर पेट्रोल टाकलं, नंतर तुला किडनॅप केलं, या सगळ्या गोष्टी विचार करून केल्यात आणि ते कोणी केलं आहे हे मला शोधायचं आहे. तेवढ्यात सुप्रिया येते आणि ईश्वरी, अर्णव आत या रे, असं त्यांना आवाज देते. ईश्वरी आता पटकन आतमध्ये जाते आणि अर्णव त्या कॅमेराकडे पुन्हा बघतच राहिलेला असतो. आता अर्णव येतो त्यावेळेला सुप्रिया म्हणते की अरे अर्णव, हे घे तुझं ब्लेझर, व्यवस्थितपणे साफ करून झालं आहे बघ. तेव्हा मग थँक्यू काकू, असं तो बोलतो. आणि सुप्रिया तिथेच आता बाजूला बसते आणि म्हणते की मग काय अर्णव, बाकी काय म्हणतो आहेस? तेव्हा तो म्हणतो की हो अगदी मजेत, पण ना एक गोष्ट मी मिस करतो आहे. तेव्हा मग ती म्हणते की काय रे, कशाबद्दल, काय झालं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय झालं आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो की काकू, एकाच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे तुमचा हातचा चहा. तुमच्या हातचा चहा मिळाला असता तर अगदी मस्त वाटलं असतं. त्यावेळेला आता सुप्रिया त्याच्या बोलण्याकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की अरे एवढंच ना, ठीक आहे, बस मी आत्ता तुझ्यासाठी चहा करून आणते. आणि ती आता हसायला लागते आणि म्हणते की इशू, तुम्ही दोघंजणं गप्पा मारा, मी येतेच, असं म्हणून तो आतमध्ये निघून जाते. आणि आता ईश्वरी ही तिच्याकडे जाताना बघतच राहते. नंतर ती पुन्हा अर्णवकडे बघते आणि विचारते की अर्णव सर, तुम्हाला नक्की झालं आहे तरी काय? चक्क तुम्ही तुमचं ते घासफूसवालं डाएट सोडून चहा मागताय, खरंच इतके बदललात तुम्ही? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, माणूस तर बदलू शकतो ना, आणि माणूस प्रेमासाठी नक्कीच बदलू शकतो. असं बोलल्यावर ईश्वरी बघत राहते आणि म्हणते की काय बोललात सर? तेव्हा तो म्हणतो की अगं, आईच्या हातच्या चहाच्या प्रेमासाठी
काहीही करू शकतो माणूस, असं म्हणून तो तिथलाच विषय बदलतो. परंतु त्याला ईश्वरीबद्दलच्याच प्रेमाबद्दल बोलायचं असतं. तेव्हा आता अर्णवने असं चहाच्या प्रेमासाठी बोलल्यानंतर ईश्वरी देखील त्याच्याकडे बघून आता हसतच असते आणि गप्प बसलेली असते. काय बोलायचं हे तिला काहीच कळत नसतं, फक्त ती गप्प असते. त्यानंतर आता इथे आजी चिडलेली असते आणि म्हणते की मला सांगा की त्या ईश्वरीला कोणत्याही प्रकारची अगोदर कामाचा अनुभव नसताना तिला इतक्या क्वांटिटीमध्ये मिठाईची ऑर्डर देण्याची काय गरज होती त्या अर्णवला, मला जरा सांगा. तेव्हा मग तो म्हणतो की अगं पण आई. तेव्हा अंजली म्हणते की अगं आजी, परंतु तुला माहिती आहे का, ईश्वरीकडे कोणत्याही प्रकारच्या कामाचा अनुभव नसताना देखील तिने अगदी उत्तम मिठाई बनवली आणि पूर्ण स्टाफने त्या मिठाईचं कौतुक देखील केलं बरं का. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, कौतुक तर होईलच गं, कारण तिने ती मिठाई चांगलीच बनवलेली असणार. परंतु मला एक कळत नाही आहे की अर्णवने ती मिठाईची ऑर्डर ही ईश्वरीला कशी दिली. मला सांगा की या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचा तर काही हात नाही आहे ना. तेव्हा अंजली मामा नाही असं म्हणत असतात. आजी म्हणते की काय ना, की ते काही झालं तरीही ती ईश्वरी ही अर्णवच्या समोर जास्त यायला मला नको आहे. मी सांगितलेल्या गोष्टी हे तुम्ही ऐकत नाही आहात हेच माझ्या लक्षात येत आहे. कारण मला एक कळलं आहे की ती ईश्वरी या मिठाईच्या निमित्ताने तरी ऑफिसमध्ये ये जा करत असणार. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं आहे, जरीही या गोष्टी अशा क्लिअर व्हायला नको होतं. मला फक्त लावण्य आणि चिंटूचं लग्न व्हायला हवं आहे बस. आणि चिंटूने थांबायला सांगितलं आहे आणि अंजली स्पेशली तू मला हा विषय काढू नको असं म्हणाली आहेस, म्हणूनच मी हा लग्नाचा विषय इथे काढत नाही आहे. परंतु तू आता हे सगळं करू नकोस. तेव्हा आजीला ती म्हणते की अगं आजी, तू इतकी का चिडती आहेस. जसं गुरुजींनी सांगितलं आहे की चिंटू आणि लावण्याची पत्रिका जुळती आहे, तर मग पत्रिका जुळती आहे तर मग कारण काय आहे असं घाबरडायचं. जर त्यांच्या पत्रिका जुळत असतील तर मग त्यांचं लग्न हे होईलच ना. तसंच ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नाही आहे, मग कितीही काही झालं तरीही ते दोघं एकत्र येतीलच कसे. तू कशाला काळजी करतेस. तेव्हा आजी म्हणते की ते मला काही माहिती नाही. हे बघ अंजली, मी तुला एक गोष्ट नक्कीच सांगते की आता तू म्हणालीस म्हणून मी हा लग्नाचा विषय इथेच थांबवलेला आहे. परंतु जर मला समजलं की तुम्ही दोघं हे अर्णव आणि त्या ईश्वरीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय, तर मात्र मी शांत बसणार नाही. मी लगेचच लावण्य आणि चिंटूच्या लग्नाच्या गोष्टी पुढे न्यायलाही मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. असं आता आजी तिच्यावर चिडूनच बोलते. तेव्हा आजीला ती म्हणत असते की अगं थांब ना थांब, परंतु आजी काही ऐकत नाही. तेव्हा अंजली म्हणायला लागते की नेमकं आजीला झालंय तरी काय. ही ईश्वरीच्या बाबतीत एवढं कडवट का बोलतीये. कारण आत्तापर्यंत आजी ईश्वरीच्या बाबतीत कधीही असं चुकीचं बोललेली नव्हती. परंतु आज नेमकं काय झालं आहे. परंतु अंजलीला ते माहीतच नसतं की हे सगळं काम हे तिच्या नवऱ्याने म्हणजेच राकेशनेच केलं आहे. राकेशनेच ईश्वरी आणि अर्णवला एकमेकांपासून लांब ठेवा असा सल्ला हा आजीला दिलेला असतो. त्यानंतर मग आई ही म्हणजे सुप्रिया चहा आणून देते आणि अर्णव तो चहा पूर्ण पिऊन टाकतो आणि म्हणतो की वा काकू, एकदम मस्तच झाला होता चहा, एकदम छान. आणि नंतर मग तो चहा पिऊन ठेवत असतो. गप्पांना सुरुवात होणार तेवढ्यातच आता सुप्रियाला कॉल आलेला असतो. ते म्हणते की एक मिनिट, जयू आत्यांचा कॉल आला आहे, मी जरा आतमध्ये जाते आणि तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, असं म्हणून ती जाते. आता ईश्वरीला काय बोलायचं काहीच कळत नसतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर आज ऑफिस बंद आहे का. तेव्हा तो म्हणतो की बंद. मग ईश्वरी म्हणते की तसं नाही, आज ऑफिसला दांडी मारणार आहात का, अजून जात नाही आहे. त्यावर तो म्हणतो की नाही नाही, हे काय, मला जायचंच आहे ऑफिसला. नंतर मग ईश्वरीला तो जाता जाता म्हणतो की मिस इंदोर, आताचा तुझा काय प्रोग्राम आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही माझ्या प्रोग्रामबद्दल विचारताय. अर्णव म्हणतो की हो, कोणता प्रोग्राम आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की प्रोग्राम काय, आता इथे कणिक मळली आहे, पोळ्या करायला घेणार, भात लावणार आणि नंतर सगळेजण दुपारी जेवायला बसू. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही, मी त्या प्रोग्रामबद्दल नाही बोलत आहे तुला. म्हणजे तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, तू पुढे काय करणार आहेस. आता मिठाईची ऑर्डर तर पूर्ण झाली आहे, पुढे काय. ईश्वरी म्हणते की नाही सर, पुढचं प्लॅनिंग म्हणजे काय, आता थोड्या दिवसांनी आम्ही इंदोरला जाणार. तेव्हा तो म्हणतो की ग्रेट, कधी जाणार आहेस ते मला पण कळव, म्हणजे माझं पण तिथे थोडंसं एक काम आहे, तू सांगशील तेव्हा आपण निघूया, काही हरकत नाही, मी पण येईन, असं तो तिला बोलतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही नाही सर, अहो मी आता जाणार आहे, ती इंदोरला कायमची जाणार आहे, पुन्हा इथे येणारच नाही. हे ऐकल्यावर त्याला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे, तिथे इंदोरमध्येच राहिलेलं बरं, आता मुंबईला आम्ही कायमचंच टाटा बाय बाय करणार. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, परंतु तू इथे का नाही राहतेस.
कारण काय ना, इथे करिअरसाठी आणि तुझ्या फ्युचरसाठी खूप स्कोप आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, ते तर आहेच. करिअरचा सवाल आला तर तुमच्याकडून मी सजेशन घेईनच सर, परंतु सध्या तरी असं वाटतच नाही आहे की मुंबईत राहावं म्हणून. तेव्हा मग अर्णव म्हणतो की का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे ना मला मुंबईत भीती वाटायला लागली आहे, त्यामुळे आता इथे राहण्याची गरजच वाटत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पण तुला इथे राहावंच लागलं तर? ईश्वरी म्हणते की पण मला कळत नाही आहे मला का राहावं लागेल इथे. तेव्हा अर्णव म्हणतो की तसं नाही मिस इंदोर, तू प्रेमात पडलीस तर? तेव्हा ती पाहतच राहते. अर्णव म्हणतो की अगं तू मुंबईच्या प्रेमात पडलीस तर? तेव्हा ती म्हणते की नाही, असं काही होणार नाही आहे सर, मी मुंबईच्या अजिबातच प्रेमात पडू शकत नाही. मला समजलेलं आहे की इथलं वातावरण आणि बाकीच्या गोष्टी कशा आहेत, त्यामुळे इथे असं थांबणं हे मला असं जास्तीचं आवडणारच नाही आहे, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला उशीर होतोय. तेव्हा मग त्याला पुन्हा लक्षात येतं की हो, मला जायचं आहे ऑफिसला. तो पुढे पुन्हा जातो आणि पुन्हा ईश्वरीकडे येतो. त्याला सारखं सारखं ईश्वरीसोबत बोलावंसं वाटत असतं, तिथून त्याला निघायचंच नसतं, परंतु हे बावळट ईश्वरीच्या लक्षातच येत नसतं. अर्णव हा पुन्हा म्हणतो की मिस इंदोर, आणि जर त्या राकेशजींचा कॉल आला किंवा त्यांनी फुटेजबद्दल जर काही सांगितलं तर प्लीज मला लवकर कळव, ओके, असं तो ईश्वरीला बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, फिकर नॉट, मी तुम्हाला पहिले कळवेन, डोंट वरी, असं ईश्वरी त्याला म्हणते. आणि पुन्हा आता अर्णव हा निघून चाललेला असतो. मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी जे काही बोललो आहे त्याचा विचार कर हा. तेव्हा मग ईश्वरी हो असं म्हणते आणि अर्णव आता तिथून गपचूप निघून जातो, कारण ईश्वरीला खूप वेळा त्याने सारखं सारखं बोलवून झालेलं असतं आणि जाता जाताच तो खूप वेळ थांबलेला देखील असतो. आता ईश्वरी ही मनातल्या मनातच विचार करते आणि हसायला लागते की अर्णव सर आज काही वेगळंच वागत होते. त्यानंतर आता इथे राकेश हा घराच्या बाहेर निघालेला असतो. अंजली त्याला म्हणत असते की अहो सगळं घेतलं आहे ना तुम्ही, तुमचा रुमाल सगळं काही. तेव्हा तो म्हणतो की हो घेतलं आहे. तितक्यात मामा येतो आणि म्हणतो की आज नेमका जावई बापूंचा दौरा कुठे निघालेला आहे, म्हणजे जावई बापू कुठे कामासाठी निघालेत असं विचारतो. तेवढ्यातच मग राकेश म्हणतो की अहो काय नाही मामा, कोर्टात जायला निघालो होतो, परंतु कोर्टात जाण्याच्या अगोदरच तुम्ही क्रॉस एक्झामिन केलं मला. मामा म्हणतो की अहो असं काय बोलताय, म्हणजे मी माझ्या जावई बापूनं क्रॉस एक्झामिन, तसं काही कामच होतं तुमच्याकडे. तेवढ्यात तो नंदूला बोलवतो आणि म्हणतो की नंदू हे बघ, हे आहेत साहेब, त्यांच्याबरोबर कोर्टात जा. मग अंजली म्हणते की ठीक आहे, हे घेऊन जातील तुम्हाला, तुम्ही जा यांच्यासोबत. तेव्हा राकेश आणि तो नंदू दोघंजणही निघून जातात आणि मामाला माहीत असतं की नेमकं आता याचं काय चालू आहे, आणि मामाने पूर्णपणे हात धुवून राकेशच्याच मागे लागलेला असतो. त्यानंतर अर्णव हा आकाशला पूर्ण रूट दाखवत असतो आणि म्हणतो की हे बघ, हा रूट आहे ना, हा जो रूट आहे हा एक रस्त्याने येतो आणि दुसरा रूट आहे तो दुसऱ्या रस्त्याने येतो. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये येण्याचे एकूण 2 रस्ते आहेत. एका ठिकाणी ट्रॅफिक लागली मेन रोडवर तर दुसऱ्या रस्त्याने येता येतं. परंतु मी जिथे मिस इंदोरला शोधलं ती कुर्ल्याच्या ठिकाणी एका जुन्या वेअरहाऊसमध्ये सापडली मला. म्हणजे तिथे तिला कोणीतरी अगदी इंटेन्शनली नेलं होतं आणि तिथे किडनॅप करून ठेवलं होतं. नक्की हे सगळं काय आहे या गोष्टीच समजत नाही आहे. मग हे सगळं कोणी केलं असेल, मिस इंदोरला त्या वेअरहाऊसवर कोणी घेऊन गेलं असेल, असा विचार आता अर्णवच्या मनामध्ये येत असतो. तो म्हणतो की हे कोणीतरी ना इंटेन्शनली केलेलं दिसतंय. मिस इंदोरच्या बाबतीत तिचं काम पूर्ण होऊ नये किंवा तिच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडावं असंच कोणाला तरी वाटत होतं. मला तरी वाटतंय की हे सगळं कोणीतरी आपल्या कॉम्पिटिटरनं वगैरे तर नसेल ना केलं. तेव्हा मग आकाशला मनात माहीतच असतं की हे सगळं केलं आहे ते लावण्याने केलं. तेव्हा आकाश म्हणतो की दादा आय डोंट नो, पण मी काल तुला बोलून दाखवलं होतं. मग आकाशला तो म्हणतो की हो, तू तर मला काल शक्यता दाखवलीसच बोलून, परंतु मी काही आता या गोष्टीवर थांबणार नाही आहे. कारण मी ईश्वरीच्या घरी गेलो होतो, तिथे तिच्या शेजारी जे नेबर आहेत राकेशजी, त्यांच्याकडे याचं CCTV फुटेज असेलच, परंतु मी त्यांच्यावरच अवलंबून न राहता मी माझे देखील सोर्सेस वापरणार आहे आणि त्यांच्या हेल्पने मी हे सगळं करेन. तेव्हा मग अर्णव फोन लावतो आणि म्हणतो की महत्त्वाचं काम होतं, एक ठिकाणचे सगळे CCTV फुटेज बघायचे होते, मी रस्ता वगैरे सगळं काही सांगतो. तेव्हा तो म्हणतो की साहेब तुम्ही फक्त हुकूम करा, तुम्हासनी सगळं काही देतो. तेव्हा तो म्हणतो की व्हेरी गुड, बघ जो रस्ते आहेत की लोकेशन आहेत मी तुला पाठवलेत, त्यावरून तिकडच्या आसपासच्या सगळ्या दुकानांचे रस्त्याचे CCTV फुटेज भेटत आहेत का बघ. आणि व्हाईट कलरचा टेम्पो होता, त्या टेम्पोमधला ड्रायव्हर याला शोधायचा आहे, कुठेही त्याचा चेहरा कॅप्चर झाला असेल पटकन मला पाठव. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवने ज्या माणसाला काम दिलेलं होतं त्या माणसाने त्याचं काम पूर्ण केलेलं असतं आणि तो म्हणत असतो की सर, म्हणजे तुम्ही जे काही काम दिलं आहे त्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला नक्की समजली आहे की हे सगळं कोणी केलं आहे.
आणि अर्णवला तो सगळं काही सांगत असतो आणि हे ऐकल्यानंतर अर्णवला आता जबरदस्त मोठा धक्काच बसलेला असतो. सगळ्या काही गोष्टी त्या माणसाने सांगितलेल्या असतात आणि अर्णव पूर्णपणे आता क्लिअर झालेला असतो. त्यानंतर आता अर्णव विचार करतो की मला मीच इंदोरकडे जायला पाहिजे आणि तिकडे गेल्यानंतरच मला या गोष्टी तिला सगळ्या सांगायच्या आहेत. म्हणूनच तो भरपूर चिडलेला असतो आणि म्हणतो की काही झालं तरीही मी आता त्या व्यक्तीला सोडणारच नाही. आणि इकडे आता लावण्या ही मस्तपैकी छान तयार होऊन वन पीस घालून अर्णवच्या वाढदिवसासाठी त्याला विश करायला तयार असते आणि लाईट्स ऑफ असतात. सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून लाईट्स ऑन करतात आणि लावण्या ही अर्णवसमोर फुलं घेऊन रेड रोजेस घेऊन उभीच असते, म्हणजेच गुडघ्यावर टेकून विश करण्यासाठी हॅपी बर्थडे AR. तेवढ्यात ती समोर बघते तर तिचा पचकाच झालेला असतो, कारण समोर राकेश असतो आणि राकेश देखील आता तिच्याकडे बघतच राहतो. वल्लरी पण तोंडावर पडते, कारण अर्णव तर नाहीच, तो कुठेतरी निघून गेलाय. तेव्हा मग राकेशला बघून लगेच लावण्य म्हणते की व्हॉट जिजू तुम्ही, मग AR कुठे गेला? तेव्हा अर्णवला सगळेजण शोधत असताना अर्णव ईश्वरीला सांगत असतो की हे बघ ईश्वरी, मला तुझं काही तुझ्याबद्दल कळलं आहे, म्हणजे पेट्रोल कोणी टाकलं आहे किंवा तुला किडनॅप कोणी केलं आहे हे सगळं सत्य मला समजलेलं आहे. तुझ्या बाबतीत हे कोणी घडवून आणलं आहे ते मला कळलं आहे. आता त्या व्यक्तीचं नाव मला समजलं आहे असं म्हटल्यावर लावण्या असंच असेल का असा ईश्वरी मनात विचार करते आणि ती अर्णवकडे बघतच राहते. आता नेमकं पुढे काय काय घडणार आणि लावण्याचं नाव जर अर्णवला कळेल तर मग अर्णव तिला कशी शिक्षा करणार आणि हे पाहणं रंजकतेचंच ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.